हाय गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. हा टॉप मी ऑर्डर केला आहे मीशोवरून. कसं वाटतं, मला तर खूप जास्त आवडला आहे हा टॉप. आणि मी खूप सारे आता रील्स बनवले आहेत ज्याच्याने तुम्हा लोकांना ह्या सर्व प्रोडक्ट्सची लिंक भेटेल. आणि जर तुम्हाला हे सर्व प्रोडक्ट्स आवडले, जे खाली पण पडले आहेत, कारण आता जस्ट मी त्याची रील बनवली आहे, तर मी एक रील टाकणार आहे. त्या रीलवरती कमेंटमध्ये जाऊन लिंक कमेंट करा. तुमच्या डायरेक्ट डी एममध्ये सर्व प्रोडक्ट्सची लिंक येईल. ज्यांना पण बॅग हवी होती, जे मी कालच्या व्लॉगमध्ये दाखवले आणि हे जे मी लॅशेस लावले आहेत ते खरंच नॅचरल नाही आहेत, हे मी फेक लावले आहेत. पण तुम्हाला त्या रीलमध्ये जाऊन बघायला लागेल. हे जरा पण कोणत्या अँगलने तुम्हाला फेक वाटत आहेत नाही, आणि हे निघणार पण नाही. कोणत्या म्हणजे जे मोठे मोठे लॅशेस असतात ना, त्यांचा काय प्रॉब्लेम असतो माहिती आहे, ते ना असे एका बाजूने निघून जातात किंवा या बाजूने मोस्टली जास्त निघून जातात ते, आणि ते जास्त वेळ राहत पण नाही आणि ते खूप फेक वाटतं. तर आपल्याला जिथे जिथे लावायचं आहे, जेवढं पाहिजे आपण तिकडे तिकडे लावू शकतो. आणि हे रिमूव्ह करून परत आपण त्याच्यामध्ये ठेवून परत नेक्स्ट टाईम यूज करू शकतो. आणि खूप सारे ऑप्शन आहेत, छोटे छोटे मोठे मोठे. तर जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही यूज करू शकता. आणि हे जरा पण फेक नाही वाटत. आता इथे मी मध्ये नाही लावला. आता हे थोडंसं मी जरा इथे एक लावला पाहिजे होता, पण मी नाही लावला. मला वाटलं जास्त होईल. पण इथे मस्काराने ते काम होऊ शकतं. तर तुम्हीच बघू शकता माझे लॅशेस किती मस्त वाटतात. मी फोटो काढून घेतले. ठीक आहे, लॅशेस बघताय तुम्ही. आणि जर तुम्हाला हे लॅशेस पाहिजे तर माझ्या त्या रीलवर जाऊन कॉमेंट करा लिंक, आणि तुमच्या सर्व डी एममध्ये लिंक्स येतील. ठीक आहे. आणि अजून मी 2-3 टॉप, 3 बॅग, ज्यांना माझी ब्लॅक बॅगवाली लिंक पाहिजे होती ती पण मी टाकणार आहे. सो आतापासून मी ते पहिला एडिट करते. आणि मोनू बाहेर झोपली आहे. आणि इथे हे सर्व का लावलं आहे मी, माझे जीन्स डेली वेअरचे. आणि मी 2-3 टॉपची लिंक, हा आता टॉप मला खूप आवडला, तर मला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. किती छान आहे ना. थोडा ऑफ शोल्डर आहे, पण मी हे एक्स्ट्रा स्मॉल मागवलं आहे म्हणून मला एकदम मस्त फिटिंगमध्ये झालं. आणि याचा हात पण मला खूप आवडला. आणि हे अंडर 300 आहे. सो तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि तसं पण आता गरमी येणार आहे, तर मला असं वाटतं की आपण गरमीमध्ये असे सर्व कपडे घातले तर आपल्याला पण जरा कम्फर्टेबली आपण पण असं कुठे पण असं जास्त हे नाही होणार आपल्याला. आणि हा लिप कॉम्बो मी कसा क्रिएट केला ते पण तुम्हाला जर माहिती करायचं आहे तर मला कॉमेंट करा याच ब्लॉग खाली. ज्यादा हो गया ना दोस्तों. चला आपल्या लाईकवर येऊया लगेच, एकदम जल्दी से. लाईट बिल मला बाप भरणार नाही. आणि आता मी बसून, आता सध्या तर मी सर्व तिकडे फेकला आहे पण. आणि मी ब्लश किती छान लावला आहे ना, फक्त या एरियामध्ये लावला आहे, या एरियामध्ये. इथपर्यंत घेऊनच नाही आले. किती छान वाटतंय. तुम्ही पण असं लावू शकता. आणि जर तुम्हाला मेकअपचे पण माझे प्रोडक्ट्स पाहिजे असेल तर अजून एक थोडंसं खाली जाऊन मी एक व्हाईट शर्ट घातला आहे, तर त्याच्यावर पण तुम्ही लिंक, त्याच्यामध्ये मी मेकअप करते, तुम्ही तिकडे पण लिंक कमेंट करा. तुम्हाला सर्व लिंक्स येतील तुमच्या इंस्टाग्रामवर DMsमध्ये. ओके. आता मी रील एडिट करून ती टाकते. रील या सर्व बॅग वगैरेची लिंक पाहिजे असेल तर करा. ओके. मी आता एवढं ऑर्डर केलं जेवायला, मी ते पे करते आहे. आणि तोपर्यंत ही माझी छोटी बहीण फुकट खाते, ही माझं खाते फुकट खाते. ही एकच प्लेट घेऊन बसली. असं नाही की माझी बहीण तिकडे पे करते तर मी ॲटलिस्ट तिच्यासाठी एक प्लेट घेते जेवायला. नाही, भिकारीसारखी बसली एकटी. तू भिकारी जसा बैठी आहे काय. माझ्यासाठी एक प्लेट नाही घेऊ शकली ही, आणि मी हिच्यासाठी जेवण ऑर्डर केलं. हे अशा बहिणी प्लेटच टाकते हिच्या डोक्यात. फुकट साली. मला खरं लय राग येतो. एक प्लेट नाही घेऊ शकली ती. हीच ती
माझ्यासाठी एक प्लेट घ्यायला हिच्या जीवावर आलेलं. लगेच पार्सल घेतला आणि त्याला पे पण नाही केला, तो उभा आहे आणि मला मी आली घंटी आहे बेल ऐकून, बेल ऐकून मी आली बाहेर. ही मॅडम एक प्लेट घेऊन लगेच बसली पण भिकाऱ्यासारखी जेवायला. पण असं नाही माझी दीदी तिकडे पे करते, वाटलंच मला असं बोलेल. मोठी आहे मी हिच्यापेक्षा. आणि मोठी शाणी लॅपटॉप माझा घेऊन बसली आहे. रिचार्ज नेटफ्लिक्सचा मी केलाय. जेवायला मी भाई तुझं काय आहे स्वतःच जिंदगी मध्ये? मी स्वतःची आणि मम्मी माझी आहे. अबे नी तू चल. अरे असं नका घेऊ भिकाऱ्यासारखं मला. आता उठले झोपेतून आणि घेते व्हिडिओ. किती वाजलेत माहिती? 7 वाजलेत. लॅशेस मस्त आहे म्हणून नकली वाटतात लॅशेस. गप बिना आंघोळ करून केलंय मेकअप. आंघोळ केली आहे भंगी, जाऊन बघ. बिना आंघोळची मेकअप. किती खोटारडी आहे साली. बघ तर लॅशेस तर मग नकली वाटतात. एक वाले लावले, नवीन ऑर्डर केले. खूप मस्त वाटलं खरं. आणि एकदम असे आता ब्लॉग चालू करशील ना, मी डायरेक्ट शिव्या द्यायला लागेल घाल. घे मला. एक्स्ट्रीम स्माइल होती. कैसा लगा? घरी घालायला बस. अरे गंजी शट अप. एवढा पसारा का करून बसले पण तुम्ही? मी थोडी मी आता आली, तुम्ही लोकांनी नाही उचललंय. हिचं काय चाललंय? हे काय लावलंय? आली मामी धावत माझं बाळ माझ्या कलर धावत आलं. मला असं खूप वर्षाला भेटली नाही मला. असं एकच दिवस नव्हती फक्त माझं बाळ. अरे बापरे, दे नाही कसा लहान बाळाला त्यांना बघा. अरे नको ना घेऊ असं भिकारे. असं नाही घ्यायचं, तसं नाही घ्यायचं. घ्यायचं तर घ्यायचं कसं? मेकअप एवढा मम्मी. आता जस्ट मी लॅशेस काढलेत आणि तुम्ही डिफरन्स बघू शकता. आणि मी मस्काराचा पण एकच कोट लावलेला, तरी पण किती छान वाटत होते ते. म्हणजे त्याच्याने तो एक वेगळा, डोळ्यांमुळे खूप मस्त लुक येतो आपल्या फेसवरती काही. सो पहिलं तर मी AC बंद करते आणि मी बाहेर जाते. आणि मला हे टॉप पण काढायचं आहे कारण हे मी आताच घातलेलं आणि मला हे उद्या घालायचं कारण हे मी नवीन घेतलं आहे. तर मला जरा बाहेर पण तर काढून जायला लागलं. असं कसं मी कोणते कपडे घेतलेत आणि ते मी बाहेर घालून गेले नाही असं कधी होणारच नाही. हो, मला अचानक लय पोट दुखायला लागलं ग. एकदम इथूनच असं दुखतंय. मी ते मेकअप केलाय, हिने मेकअप केलाय, एशीने मेकअप केलाय, तू पण मेकअप केलाय. सगळ्यांनी मेकअप केलाय पण नाव फक्त माझ्यावर टाकतीये. तू हे मी नाही. तुला काय वाटतं मी करणार आहे? फक्त मेकअप करायच्या कामाची आहे. बार्बी डॉल पण बसले पिंकी. तब्येत ठीक नाही बघा माझी. आणि हिला बघा काय फोटो ना चिपकत काय असं चिपाक. बघा पासवर्ड बघा. देखो सर्व हो बचत फाला. कलर काय तुझा? नाव नाही इन्क्लूड करू शकत तू तुझं. मग टाक नंबर आणि सांग मला. मम्मी पण जाणार आहे आता ड्रायव्हिंग क्लासेसला. जाणार आहे ना? हो, मी जाणार आहे ड्रायव्हिंग. नवीन घेतलंय आहे माझं हे एव्हिलायचं. पैसे वेस्ट गाईस. अगं जुनं आहे खूप, पहिल्याचं बँड्रावरनं घेतलेलं. शट एवढं जुनं असूच नाही शकत ते. नाही तर मला माझ्या हातात आलंच असतं ते. किती वेळा मी तिथे पडलं होतं बोलली मी बघितलं. ही तर नुसतं काही ना काही करतच असते. कधी अरे काय तू मेकअप केला? मी जरा पण मेकअप नाही केला. काही ना काही लावून बसलेलीच असते ती. मग राहू
त्या दिवशी इथे तो पाहिजे. एंटरटेन काय आहे थोडंसं काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे. टाइमपास. अरे हा हिच्यासाठी कमेंट आलेला की हिला इंटिरियर डिझायनिंग करायची आहे ना, ते मला मेसेज आलेला की काय हेल्प लागली तर मला सांग करून. शी इज माय नॅचरल ब्युटी गर्ल. परत ही चालू झाली, हिचं कौतुकच संपत नाही. बस झाला आता, बस झाला दोस्त, बस झाला. कृष्णा 5-6. रात्रीच्या 12 वाजता आमच्या घरी चिकन बनतंय, तुम्ही बघू शकता. देख रहे हो इन्हें थकवा नाही आता. आता परत मला कमेंट देणार तुम्ही लोक मम्मीला आयुष्यामध्ये मला सूप बनवून दे. मला पण सूप प्यायचं होतं एनर्जीसाठी, पण मला बनवून तुम्ही देणार तर पिणार ना. तर आता आयुष्यामध्ये मला हे बनवून दे. तर थोडंसं पुलाव बनवते, चिकन पुलाव, आणि तिला थोडंसं सूप बनवते आयुष्यामध्ये. मम्मा आम्हाला नाही येत बनवायला, तुलाच बनवायला लागेल कारण आम्हाला नाही आता आहे दोस्तो, नाही आता. मी खिचडी शिवाय दुसरं काही बनवत नाही. ते खिचडीमध्ये पण माझी वाट लागते आता. पण हेल्दी फूड मी यांना नेहमी देते. बाहेरचे जेवण मी यांना कधीच नाही देते. हा, आम्ही लोकांनी आजच फ्राईड राईस खाल्ला. हे लोक खातात कधी कधी, आणि आज मी दुपारी बनवून नाही गेली म्हणून ना हे लोकांनी खाल्लं. नाही तर मी रोज सकाळ दुपार जेवण बनवून जाते. घरचंच फूड खातात, कधी बाहेर असेल तर बाहेरचं खातात. आणि मला नव्हतं बनवायची परत आज खिचडी, म्हणून मला लई कंटा आलेला म्हणून मी मागवलं. तर असं नका बोलू. हा, हो ऑर्डर मी अजून कोण करणार आहे, मोनू करणार आहे. मोमो ऑर्डर मोनूकडे लई पैसे आहेत ना, तुझ्याकडे आहे ना पैसा. हे लोकांना लय. मी जाते बा माझ्या रूम मध्ये. हा मागचा पसारा इग्नोरच करा तुम्ही जरासा. बॅक कॅमेराने कसं शूट होतं, मला बॅक कॅमेराने जास्त क्लॅरिटी चांगली दिसते फ्रंटपेक्षा. आपण बघूया पहिलं. ये होती है प्रिन्सेस ट्रीटमेंट. मम्मीनी लगेच बनवलं, लगेच आणून दिलं. हे अजून कोण देण अशी ट्रीटमेंट. खाली बाजू दे. आता पटत हातात माझी मम्मीने लय धुवून मारून पकडून धुवून हो. हे तर तू कालवण बनवलं असतं, भात बनवला असता की त्यापेक्षा माझ्या तोंडात निघू तर दे लेग पीस तुझा. आणि मम्मी हे जे पण मला हे मम्मी खूप मस्त बनवते. हा ठीक आहे. खूप लवकर बनवते, खूप सिम्पल बनवते, पण केवढं छान लागतं ना हे जे पण आहे, खूप छान लागतं. आयुष्यूज ॲज युजल. गाईज वेलकम नाही गुड मॉर्निंग. मी आता रेडी झाले आहे जायला. मी फक्त जीन्स चेंज केली आहे, म्हणजे मी आंघोळ करून केली आहे. रात्री सर्व काढलेलं मी. असं नाही की मी ह्याच्या वेळेस झोपले आणि ह्याच्या वेळेस उठून मेकअप करून निघते. पण मला हा इथे जो असा ब्लश लावते ना मी, मला खूप आवडतो आहे. मला तर असं वाटतं आता मी असंच लावणार आहे. आणि लॅशेस पण लावलेत, किती मस्त वाटतात आहे. म्हणून तुम्हाला बोलते तुम्ही पण ऑर्डर करा, एक ग्ल्यू ऑर्डर करा आणि ते प्लकर असतं ना ते ऑर्डर करा. कारण तुम्हाला हाताने नाही जमणार, मलाच हाताने जमत नव्हतं. कसं करून लावायला लागतं. तर ते असेल ना तर आपण आपोआप बरोबर प्लेस करू शकतो त्याला. आणि ग्ल्यू चांगला असला पाहिजे, स्टे करणारा. बस नेल्स पण लावले. बाय. मी चालली आहे आजीकडे आणि नंतर तिकडून ते काय ड्रायव्हिंग क्लासेसचं पण इन्क्वायरी करून येईन. नेल्स लावले लगेच स्वतःच असं होतं. बघितलं, पागल होते लगेच. ही बॅग घेतली आहे मी. आता मी काहीतरी खाते आहे आणि निघते आहे. 11 वाजलेत.